फॅमिली लॉ LLB फर्स्ट सेमिस्टर सेकंड मार्च 2025 मराठी व इंग्रजी अनुवाद प्रश्नपत्रिका पुढीलप्रमाणे आहे. 1. फॅमिली लॉ कौटुंबिक कायदा -LLBI सेम 2 मार्च 2025. अ. दीर्घोत्तरी प्रश्न प्रत्येकी 12 गुण. पूर्णांक 1 रूढी कस्टम हे कायद्याचे उगम स्थान. च्या नोट्सचे मराठीत रूपांतर दिले आहे. 1. फॅमिली लॉ कौटुंबिक कायदा -LLBI सेम 2 मार्च 2025. अ. दीर्घोत्तरी प्रश्न प्रत्येकी 12 गुण. पूर्णांक 1 रूढी कस्टम हे कायद्याचे उगम स्थान आहे यावर चर्चा करा. अर्थ. रूढी म्हणजे अशा आचरणाचा नियम जो एखाद्या समुदायाद्वारे दीर्घ काळापासून सतत आणि एकसारखा पाळला जातो आणि ज्याला कायद्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. वैध रूढीचे आवश्यक घटक. प्राचीन एन्शंट, ती दीर्घकाळापासून स्मरणशक्तीपलीकडे अस्तित्वात असावी. निश्चित सर्टन, ती स्पष्ट आणि निश्चित असावी. तर्कसंगत रिझनेबल, ती न्याय, समानता आणि सदसद विवेक बुद्धीच्या विरुद्ध नसावी. निरंतर कंटिन्युअस, त्यामध्ये कोणताही खंड न पडता ती पाळली गेलेली असावी. अनिवार्य कंपल्सरी, ती बंधनकारक नियम म्हणून स्वीकारलेली असावी. सार्वजनिक धोरण किंवा कायद्याच्या विरुद्ध नसावी. रूढींचे प्रकार. स्थानिक रूढी, विशिष्ट क्षेत्रासाठी लागू असणारी. सामान्य रूढी, संपूर्ण समुदायासाठी लागू असणारी. कौटुंबिक रूढी, एका विशिष्ट कुटुंबात पाळली जाणारी. महत्त्व. रूढी हे कायद्याच्या सर्वात जुन्या उगमस्थानांपैकी एक आहे आणि वैयक्तिक कायद्यांत हिंदू, मुस्लिम तिला मान्यता आहे. पूर्णांक 2 वैध हिंदू विवाहाच्या अटी. कंडिशन्स फॉर अ व्हॅलिड हिंदू मॅरेज. हिंदू विवाह कायदा 1955 कलम 5 नुसार एकपतित्व मोनोगमी, विवाहाच्या वेळी कोणालाही जिवंत जोडीदार नसावा. सुदृढ मन, साऊंड माइंड, दोन्ही पक्ष वैध संमती देण्यास सक्षम असावे. वयवर. नवरदेव 21 वर्षे, वधू नवरी 18 वर्षे पूर्ण असावी. प्रतिबंधित नातेसंबंध प्रोहिबिटेड रिलेशनशिप, जोपर्यंत रूढी परवानगी देत नाही तोपर्यंत पक्ष प्रतिबंधित नातेसंबंधात नसावेत. सपिंड नातेसंबंध, सपिंडा रिलेशनशिप, रूढीने परवानगी दिल्याशिवाय ते एकमेकांचे सपिंड नसावेत. विधी संस्कार. कलम 7. विवाह पारंपरिक रीतिरिवाजांनुसार पार पडला पाहिजे. अनेक प्रकरणांमध्ये सप्तपदी 7 पावले हा विधी अनिवार्य आहे. पूर्णांक 3 हिंदू विवाह कायदा 1955 अंतर्गत घटस्फोटाची कारणे. हिंदू विवाह कायदा 1955 च्या कलम 13 नुसार पती आणि पत्नी दोघांसाठी उपलब्ध कारणे. व्यभिचार अडल्टरी, क्रूरता क्रुएल्टी, परित्याग डिझर्शन 2 वर्षे, धर्मांतर, मानसिक आजार, कुष्ठरोग आता दुरुस्तीद्वारे रद्द, गुप्त रोग, संन्यास घेणे, 7 वर्षे जिवंत असल्याची माहिती नसणे. पत्नीसाठी अतिरिक्त कारणे. पतीवर बलात्कार, अनैसर्गिक संभोग किंवा पशुगमन यांसारखे गुन्हे सिद्ध होणे. द्विपत्नीत्व, बिगामी, पोटगीच्या डिक्रीनंतर एकत्र न राहणे. परस्पर संमतीने घटस्फोट. कलम 13 ब. दोन्ही पक्षांची सहमती असणे. किमान 1 वर्ष वेगळे राहणे आवश्यक. पूर्णांक 4 हिंदू महिलेच्या मालमत्तेचे वारसा हक्क. सक्सेशन ऑफ प्रॉपर्टी ऑफ फिमेल हिंदू. हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 कलम 15 आणि 16 नुसार. सामान्य नियम. मालमत्ता खालील क्रमाने हस्तांतरित होते. 1. मुले, मुली आणि पती. 2. पतीचे वारस. 3. आई आणि वडील. 4. वडिलांचे वारस. 5. आईचे वारस. विशेष नियम. पालकांकडून वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता रायटरो वडिलांच्या वारसांकडे जाते. पती किंवा सासऱ्यांकडून मिळालेली मालमत्ता रायटरो पतीच्या वारसांकडे जाते. पूर्णांक 5 बहुपत्नीत्व. अर्थ, कारणे आणि नियमन. पॉलिगमी. अर्थ. एकाच वेळी एकापेक्षा जास्त जोडीदार असणे. प्रकार. बहुपत्नीत्व, एका पुरुषाने अनेक स्त्रियांशी लग्न करणे. आणि बहुपतित्व, एका स्त्रीने अनेक पुरुषांशी लग्न करणे. कारणे. पुत्राची इच्छा, सामाजिक प्रतिष्ठा, आर्थिक कारणे, धार्मिक श्रद्धा, पत्नीचे वांझपण. भारतातील कायदेशीर स्थिती. हिंदू विवाह कायदा 1955 अंतर्गत रायटरो बहुपत्नीत्वावर बंदी आहे. भारतीय दंड संहिता 1860 कलम 494 495 नुसार द्विपत्नीत्व हा गुन्हा आहे. मुस्लिम कायद्यात काही अटींसह 4 पत्नींपर्यंत परवानगी आहे. पूर्णांक 6 कर्ता म्हणजे कोण. स्थान, कर्तव्ये आणि अधिकार. अर्थ. कर्ता हा हिंदू अविभक्त कुटुंबाचा HUF प्रमुख असतो, जो कुटुंबाचे व्यवहार सांभाळतो. स्थान. कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ पुरुष सदस्य. आता कायदेशीर बदलांनंतर स्त्रिया देखील कर्ता होऊ शकतात. कर्तव्ये. कुटुंबाच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करणे, सदस्यांचा सांभाळ करणे,
धार्मिक विधी पार पाडणे, कुटुंबाच्या हिताचे रक्षण करणे. अधिकार, व्यवस्थापनाचा अधिकार, मालमत्तेची विक्री, हस्तांतरण, कायदेशीर गरज किंवा मालमत्तेच्या फायद्यासाठी करार करण्याचा अधिकार, कायदेशीर बाबींमध्ये कुटुंबाचे प्रतिनिधित्व करणे. 7 ख्रिश्चन व्यक्तीचा वारसा हक्क, सक्सेशन फॉर ख्रिश्चन्स. भारतीय उत्तराधिकार कायदा 1925 नुसार विधवा अधिक थेट वंशज मुले. विधवेला 1/3 हिस्सा मिळतो, उर्वरित मुलांना मिळतो. केवळ विधवा मुले नसल्यास 1/2 हिस्सा विधवेला मिळतो. उर्वरित जवळच्या नातेवाईकांना किंड्रेड मिळतो. विधवा नसल्यास सर्व मालमत्ता मुलांना मिळते. थेट वंशज नसल्यास मालमत्ता जवळच्या नातेवाईकांना मिळते. 8 मुस्लिम वारसा हक्कातील अपात्रता, डिस्क्वालिफिकेशन्स फॉर मुस्लिम इनहेरिटन्स. मुस्लिम कायद्यानुसार व्यक्ती खालील कारणांमुळे वारसा हक्कासाठी अपात्र ठरते. मनुष्यवध, हॉमिसाइड मायनस ज्या व्यक्तीची मालमत्ता मिळणार आहे त्याची हत्या करणे. अनौरस संतती इलेजिटिमेसी, वडिलांच्या मालमत्तेत वारसा हक्क मिळत नाही. धर्मातील फरक, काही पंथांमध्ये स्वधर्मत्याग, अपॉस्टसी, इस्लाम धर्माचा त्याग करणे. थोडक्यात उत्तरे. प्रत्येकी 5 गुण. 1 दाम्पत्य अधिकारांची पुनर्स्थापना, रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट्स. जेव्हा एखादा जोडीदार योग्य कारणाशिवाय दुसऱ्या जोडीदाराला सोडून जातो, तेव्हा दुसरा जोडीदार कोर्टात वैवाहिक हक्क पुन्हा मिळवण्यासाठी अर्ज करू शकतो. हिंदू विवाह कायदा कलम 9. 2 मुस्लिम वैयक्तिक कायद्यानुसार घटस्फोट, यामध्ये पतीद्वारे तलाक, पत्नीद्वारे खुला, परस्पर संमतीने मुबारात आणि मुस्लिम विवाह विच्छेदन कायदा 1939 अंतर्गत न्यायालयीन घटस्फोटाचा समावेश होतो. 3 बालविवाह, चाइल्ड मॅरेज. ज्या विवाहात मुलगा 21 वर्षांपेक्षा कमी वयाचा आणि मुलगी 18 वर्षांपेक्षा कमी वयाची असते. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 द्वारे याचे नियमन केले जाते. 4 कुटुंबाचे प्रकार. संयुक्त कुटुंब, जॉईंट फॅमिली, विभक्त कुटुंब, न्यूक्लियर फॅमिली, विस्तारित कुटुंब, एक्सटेंडेड फॅमिली आणि पितृसत्ताक, मातृसत्ताक कुटुंब. 5 मैत्री संबंध आणि विभक्त घर, मैत्री संबंध आणि डिवायडेड होम. मैत्री संबंध, सोबतीप्रमाणे राहण्याचा एक पारंपरिक प्रकार, मुख्यतः काही आदिवासी समुदायात. विभक्त घर, वादांमुळे जोडीदार वेगवेगळ्या ठिकाणी राहत असलेली परिस्थिती. 6 धार्मिक उत्तरदायित्वाचे तत्व, डॉक्ट्रिन ऑफ पायस ऑब्लिगेशन. हिंदू कायद्यानुसार वडिलांनी घेतलेले कर्ज फेडणे हे मुलाचे धार्मिक कर्तव्य आहे, जर ते कर्ज अनैतिक कारणांसाठी नसेल. कायदेशीर सुधारणांनंतर आता हे तत्व मर्यादित झाले आहे. या विषयावरील फॅमिली लॉ, LLBI, Sem 2, March 2025. A. Long answer questions, 12 marks each. Q1. Discuss custom as a source of law. Meaning, custom means a rule of conduct that has been followed continuously and uniformly by a community for a long time and has acquired the force of law. Essentials of a valid custom. Ancient, must be followed since long time, immemorial. Certain, clear and definite. Reasonable, not opposed to justice, equity and good conscience. Continuous, followed without interruption. Compulsory, accepted as binding. Not opposed to public policy or statute law. Types of custom. Local custom, applicable to a particular area. General custom, applicable to the whole community. Family custom, applicable within a family. Importance. Custom is one of the oldest sources of law and is recognized under personal laws, Hindu-Muslim. Q2 conditions for a valid Hindu marriage. As per Hindu Marriage Act 1955, Section 5. Monogamy, no living spouse at the time of marriage. Sound mind, parties must be capable of giving valid consent. Age, bridegroom, 21 years, bride, 18 years. Prohibited relationship. Parties should not be within prohibited degrees unless custom permits. Sapinda relationship. Not within Sapinda relationship unless allowed by custom. Ceremonies, Section 7. Marriage must be solemnized with customary rites. Saptapadi, 7 steps, is essential in many cases. Q3 grounds for divorce under Hindu Marriage Act 1955. Under Section 13 of Hindu Marriage Act 1955. For both husband and wife, adultery, cruelty, desertion, 2 years, conversion to another religion, unsound mind, leprosy, now removed by amendment, venereal disease, renunciation of world, not heard alive for 7 years. Additional grounds for wife, husband guilty of rape, sodomy, bestiality, bigamy, non-resumption after maintenance decree. Mutual divorce, Sesek 13b. Both parties agree. Separation for at least 1 year. Q. 4. Succession of property of female Hindu intestate. Under Hindu Succession Act 1956, Section 15 and 16. General rules.
Property devolves in the following order: 1. Sons, daughters, husband. 2. Heirs of husband. 3. Mother and father. 4. Heirs of father. 5. Heirs of mother. Special rule. Property inherited from parents' right pointing arrow goes to father's heirs. Property inherited from husband right pointing arrow goes to husband's heirs. Q5. Meaning, causes and regulation of polygamy. Meaning, polygamy means having more than one spouse at the same time. Types: polygyny, one man, multiple wives; polyandry, one woman, multiple husbands. Causes: desire for male child, social status, economic reasons, religious beliefs, infertility of wife. Legal position in India. Under Hindu Marriage Act, 1955, right pointing arrow polygamy is prohibited. Bigamy punishable under Indian Penal Code 1860, sections 494-495. Allowed in Muslim law, up to 4 wives with conditions. Q6. Who is Karta? Position, duties and powers. Meaning, Karta is the head of a Hindu joint family who manages family affairs. Position: senior most male member. Now even females can be Karta after legal developments. Duties: manage family property, maintain members, perform religious ceremonies, protect family interests. Powers: management power, alienation of property, for legal necessity, benefit of estate, contractual power, representation in legal matters. Q7. Succession for Christians, intestate. Under Indian Succession Act 1925. Widow plus lineal descendants, right pointing arrow. Widow gets 1/3, rest to children. Widow only, no children, right pointing arrow 1/2 to widow, rest to kindred. No widow, right pointing arrow, entire property to children. No lineal descendants, right pointing arrow, property to kindred. Q. 8. Disqualifications for Muslim inheritance. Under Muslim law, a person is disqualified if: homicide, killing the deceased; illegitimacy, cannot inherit from father; difference of religion in some schools; apostasy, renunciation of Islam. B. Short answer questions, 5 marks each. Q1. Restitution of conjugal rights. A legal remedy, where a spouse can apply to court for restoration of marital rights if the other spouse withdraws without reasonable cause. Section 9, Hindu Marriage Act. Q2. Divorce under Muslim personal law. Types include talaq by husband, khula by wife with consent, mubarak mutual divorce, and judicial divorce under Dissolution of Muslim Marriage Act 1939. Q3. Child marriage. Marriage where male less than 21 years or female less than 18 years. Regulated by Prohibition of Child Marriage Act 2006. Q4. Types of family. Joint family, nuclear family, extended family, and patriarchal/matriarchal family. Q5. Maitri Sambandha and divided home. Maitri Sambandha, a customary form of companionship like marriage, mainly in some tribal communities. Divided home, situation where spouses live separately due to disputes. Q6. Doctrine of pious obligation. Under Hindu law, son has a duty to repay father's debts, not immoral debts. Now limited after legal reforms. Would you like me to